नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रितेश गोरडे. कुसुम वाटिकेमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत सचिन चोळके यांच्या डाळिंब बागेमध्ये. चला तर आपण त्यांच्याकडून त्यांच्या बागेबद्दल माहिती घेऊया. मी सचिन केशव चोळके, राहणार चोळकेवाडी, गाव वास्तगाव, तालुका राहता. तर तुमच्या या बागेबद्दल शेतकरी मित्रांना माहिती द्या. ही बाग साधारण 22 महिन्याची बाग आहे. तर 13 फूट 13 बाय 9 फूट अंतर आहे. साधारण 2.5 चक्रात 938 झाडं बसलेले आणि ही व्हरायटी भगवा आहे. तर हे भगवा व्हरायटीचे रोपं तुम्ही कुसुम वाटेकडून का घेतले आणि आत्तापर्यंत तुमचा या रोपांबद्दलचा काय अनुभव आला? ही रोपं घेताना मी स्वतः मदर प्लांट बघितले. मदर प्लांट मला चांगले वाटले, म्हणजे त्याल्यामुक्त मरमुक्त हेल्दी होते. मदर प्लांट समोर घुटी बांधली, कट करून दिली, रोप एकदम हेल्दी होतं आणि 22 महिन्यात झाड तयार झालं, म्हणजे चांगल्यापैकी तयार झालं झाड आहे. ची वाढ चांगली आहे आणि तुम्ही बघा आता कळ्यांची संख्या भरपूर आहे. सेटिंगला बऱ्यापैकी सेटिंग झाली आत्ता. तर तुम्हाला आता हे तुमचं सेटिंगसाठी पहिलं वर्ष आहे, तर पहिल्या वर्षाच्या मानाने तुम्हाला याचा रिझल्ट कसा वाटतोय? नाही, सेटिंग झाडाला एका झाडाला जवळपास 100 ते 125 मादी कळी आहे. आता याच्यातून साधारण 100 जरी 90-100 जरी मादी कळी सेट झाली तर लोड होणारी झाडं आहे. खूप चांगल्यापैकी रोपांची क्वालिटी एकदम मस्त. तर तुम्ही भगवा व्हरायटीच का चॉईस केली? या व्हरायटीला जो सेटिंग बऱ्यापैकी चांगल्यापैकी होती. परत हिचं जे फळाचं साल जाड आहे, हिला म्हणजे बर्निंगपासून सुरक्षा भेटती, परत किडीपासून सुरक्षा भेटती आणि फळाला साईजच चांगल्यापैकी होती आणि चकाकी गुढी सगळ्याच गोष्टीत योग्य आहे ही व्हरायटी. किपिंग क्वालिटी एक महत्त्वाची. याला किपिंग क्वालिटी बाहेर एक्सपोर्टसाठी योग्य व्हरायटी. झाडावरती तुम्ही माल किती दिवस वेट करू शकता या व्हरायटीमध्ये तुमच्या अनुभवानुसार? 7 महिने तरी वेट करू शकतो आपण. आणि 7 महिने. फ्रूट हार्वेस्टिंगला आल्यानंतर तुम्ही किती दिवस होल्ड करू शकता झाडावरती? झाडावरती एक साधारण 20 ते 22 दिवस म्हणजे तेवढे झाड ते तुम्ही लेट हार्वेस्टिंग करू शकता. हो, लेट हार्वेस्टिंग. माळाला शायनिंग साईज वाढतच जाते. तर तुम्ही आजच्या आपल्या युवा शेतकऱ्यांकरता तुम्ही काय सल्ला द्याल? तर नवीन लागवड करायचं म्हणलं तर यासाठी आधी रोपं बघणं ही आणि रोपं चांगलं बघणं. साधारण सुरुवातीला जर मदर प्लांट बघून जर रोपं निवडले तर तो फायदा निश्चितच राहील. म्हणून मी कुसुम वाटिकेतून रोपांची निवड केली. तर मित्रांनो, सचिन दादांनी त्यांचा एकदम मौल्यवान वेळ देऊन आपल्याला त्यांच्या डाळिंब शेतीविषयी योग्य माहिती दिली. त्याबद्दल मी कुसुम वाटिकेतर्फे त्यांचं आभार मानतो. धन्यवाद.